आज राज्यात कुठे पाऊस आणि कुठे ऊन पाहायला मिळेल पाहूयात. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या. मी किरण वाघमोडे. 8 ऑगस्ट सकाळचे 9:30 वाजत आलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसं राहील. बंगालच्या उपसागरात जी सिस्टीम आहे, ती चक्राकार वारे अजूनही बंगालच्या उपसागराच्या जवळच्या पश्चिम बंगालच्या आसपासच्या भागामध्ये आहेत. अहमदाबाद क्षेत्र, उत्तर प्रदेशच्या आसपासच्या भागांमध्ये आहे. मान्सूनचा आस असलेला कमजोर पट्टा या सिस्टीम मधून गेलेला आहे आणि याच्या आसपासच पावसाचे ढग काही प्रमाणात हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज्यात काही प्रमाणात कोरडे वारे आहेत, पण काही ठिकाणी हे पूर्णतः कोरडे वारे पोहोचले नाहीत. त्यामुळे राज्यातील काही काही भागांमध्ये पाऊस होतोय. त्यात पूर्व विदर्भात अपेक्षेप्रमाणे चंद्रपूर, गडचिरोली पावसाच्या सरी चालूच आहेत. पूर्व विदर्भात ढगाळ हवामान अजून इतर ठिकाणी आहे. क्वचित हलक्याच्या सरी घाटाच्या आसपास मध्य महाराष्ट्राचा भाग आहे. पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील जो मध्य महाराष्ट्राच्या घाटाच्या आसपासचा भाग आहे. या ठिकाणी ढगाळ हवामान आहे. हलक्याशा सरी काही प्रमाणात पाहायला मिळतात. पण मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये जो पर्जन्यछायाचा भाग आहे, या ठिकाणी मात्र वातावरण त्याचं कोरडं दिसतंय. मराठवाड्याचा बराचसा भाग वातावरण कोरडं सध्या पाहायला मिळतंय. येत्या 24 तासातील आपण अंदाज घेतला, तर येत्या 24 तासामध्ये पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग मध्यम ते काही वेळेस अशी जोरदार पावसाची सर पाहायला मिळेल. आणि याच जिल्ह्यांचा पूर्वेकडील भाग पुणे, सातारा, कोल्हापूर म्हणजे पूर्वेकडील म्हणजे घाटाच्या आसपासचा भाग. या ठिकाणी हलक्या मध्यम सरी राहतील आणि अतिपूर्वेकडे गेला तर मोठी शक्यता नाही. अतिपूर्व भाग आहे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, अहिल्यानगरचे दक्षिण भाग, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव. एखाद्या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली तर पाऊस होईल. मोठ्या क्षेत्रावरती मोठ्या म्हणजे प्रमाणात पावसाची शक्यता सध्या या जिल्ह्यांमध्ये नाही. त्यानंतर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली मध्यम ते जोरदार किंवा एखाद्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. अमरावती, यवतमाळ हलक्या मध्यम सरी काही प्रमाणात पाहायला मिळतील. नाशिकच्या घाटाच्या आसपास हलक्या मध्यम सरी राहतील. मुंबई, ठाणे, पालघर मोठी शक्यता पावसाची नाही. एखाद्या ठिकाणी हलकी सरी येईल. जास्त काही शक्यता या ठिकाणी नाही. नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जळगाव, जालन्याचे काही भाग आहेत. या ठिकाणी सुद्धा एखादा अपवाद वगळता किंवा अकोल्यापर्यंत एखादा अपवाद वगळता विशेष काही पावसाची शक्यता दिसत नाही. बऱ्याच प्रमाणात वातावरण कोरडे राहील आणि स्वच्छ सूर्यप्रकाश बऱ्याच वेळासाठी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. या अपडेटमध्ये इतकंच. असेच हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज फॉलो करा.